सुप्रभात. आज मी एका प्रवासाला निघतोय. ॲक्च्युली 2 महिने फोटोग्राफी बॅच, फिल्म मेकिंग बॅच, पूर्ण 2 महिने मी ठाण्यात होतो आणि असं वाटत होतं की मी कधी फिरायला बाहेर पडेन. तो दिवस आज आला आहे. मी अलिबागला चाललो आहे, पण दुपार झाली आहे, दुपारचा निघतो आहे आणि त्याच्या आधी मला निमिषकडे जाऊन त्याच्या बंगल्याची चावी घ्यायची आहे आणि देवेशूकडे जाऊन ते सगळं सामान द्यायचं आहे जे लास्ट फोटोग्राफी बॅचला जे वापरलेल्या गोष्टी आहेत, जेवणाचे डबे आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो उशीर नाही झाला पाहिजे. आजचा सनसेट अलिबागला बघायचा आहे. मणीजमध्ये जाऊन मसाला डोसा आणि कॉफी घेतली. निमिषकडून बंगल्याची चावी आणि एक अल्बम घेतला आणि सामानाची बॅग घेऊन मी देवेशूची वाट बघत थांबलो. चेहऱ्यावर स्माइली बिली काय लावू शकतो का? ठेवायचं. कुठून सरळ जायचं? हां, ठाणे कोळीवाड्यातून अलिबाग कोळीवाड्यापर्यंतचा प्रवास सुरू झाला. आले ना. ट्रेनमध्ये बसून बोटीचं तिकीट काढलं. भायखळा स्टेशन बाहेर पर्शियन दरबारमध्ये जेवायला बसलो. नवी M2M बोट इतरांच्या तुलनेत खूपच भव्य दिसत होती. टॅक्सीवाल्याने चुकीच्या ठिकाणी सोडलं. तिथून बरंच मागे चालत यावं लागलं. तिकीट मिळालं. एका कंटेनरमध्ये थांबवलं. वेटिंग. पार्किंग आणि फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर सिटिंग. रिकामी आज एकदम, पब्लिक नाही. आणि उतरत्या उन्हात बीच वॉक सुरू झालाय. मांडवा टू सासवणे. खरं तर मांडव्याहून सासवण्याला जायला रिक्षा आहेत, पण आज आठवणीतले दिवस पुन्हा नव्याने जगायचं ठरवलं.
मांडवा बंदर लांब दिसतंय. आणि इथून टर्न एक बीचला. एक वळण घेतलं आणि वेगळाच नजारा. खडक अनेक वर्ष लाटा झेलून गुळगुळीत झालेले, काही एकदम धारदार. ही फॉर्मेशन्स अफाट आहेत. दगडातून वाट काढत गेलो. मला समुद्र किनाऱ्यावरून चालायला प्रचंड आवडतं. मग किनारा कुठलाही असो, प्रत्येक किनारा वेगळा आहे. सगळी संध्याकाळ किनाऱ्यावर काढली. सो फायनली सनसेट पर्यंत मी पोहोचलोय सासवड्याला. 10वीच्या सुट्टीमध्ये आम्ही 4 जणांनी हा वॉक घेतलेला. मांडवा ते सासवड किनाऱ्याने आलेलो. खूप मजा आलेली आणि तो वॉक पुन्हा आज मी घेतला. फार आनंद होतोय. अर्थात मी एकटाच आहे, बाकीचे सगळे जॉबला आहेत. येतील, निमिष येणार आहे परवा. तर जवळपास 20 वर्षांनंतर सेम वॉक घेऊन छान वाटतंय. सो हा मी आणि अम्या बापट आहे फोटोमध्ये. दीड एक तास चालत आलो, सगळे विभ्रम बघत. आनंददायी प्रवास.